संत भगवान की जय, गोपाळ बाबा महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सीतारामचंद्राय नमः। भ्रूलता संज्ञेची जाणून खुन काय करिता झाला लक्ष्मण, श्रीरामासी नमस्कार प्रदक्षिणा पैकेरी। आलेल्या सर्व महान अशा प्रकारचे भावी भक्त माता मावल्या आणि ज्ञानवृद्ध वयवृद्ध अशा प्रकारचे महात्मे समोर बसलेले। मी काय बोलावं या ठिकाणी, एकाहून एक बळी रे, पण का संकेत असतात काही। भगवान प्रभू रामचंद्राचा संकेत नुसती डोळ्याची भोवई उचलली आणि लक्ष्मणानं खून जाणली। कारण अगोदर जसं डायरेक्शन आलं तसं बोलावं लागल, शब्दाशी अर्थ वेळेचं बंधन म्हणून असणार। भगवान प्रभू रामचंद्रानं भोईनं खून केल्याबरोबर लक्ष्मणानं खून जाणले। पुढील कार्याला आरंभ लक्ष्मण करू लागलेले आहेत। गुरुवर्य वशिष्ठ महात्म्याने भगवान प्रभू रामचंद्राची व्यथा जाणली आणि हे पुढचं लक्षण या ठिकाणी वर्णन करू लागले। नमन करनिया श्री गुरुसी आज्ञा पुसोनी समजतासी, येवनी आश्चर्य उचे तिरासी स्नान संध्या सारी। त्या ठिकाणी किती मंडळी आलेली होती याच्या अगोदर वर्णन झालं, पुन्हा सांगायचं नाही। अगोदर गुरुवर्याला नमस्कार केला, लोटांगण घातलं। सर्व बंधू वर्गाला नतमस्तक होऊन लोटांगण घातलं। सर्व ऋषी मंडळीला लोटांगण घातलं आणि भ्रूसंकेतची खूण लक्ष्मणानं प्रदक्षिणा केली आणि प्रदक्षिणा करून शरयू नावाची नदी आहे अयोध्या दिशेच्या बाजूला उत्तरेकडून त्या शरयू नदीच्या तीरावर लक्ष्मणजी आलेले आहेत। घालनिया पद्मासन हृदयी धरोनी श्री रघुनंदन, आकर्षणी पंचप्राण निज देह विसरदिलाय। त्या ठिकाणी लक्ष्मणजीनं शरयू नदीच्या तीरावर आल्याच्या नंतर वज्रासन घातलं। हा पाय इकडे घातला, हा पाय इकडे घातला, याला वज्रासन म्हणायचं। डोळे झाकले, पंचप्राण या ठिकाणी असणारे, या शरीरामध्ये हे देह असणार आपला पंचप्राणाचा देह आहे म्हणून असणारे पंचप्राण डोळे झाकले आणि आकर्षित केले असं वर्णन या ठिकाणी सांगू लागला। जैसे कवच सांडी भुजंग की हंस तेजी तळाग, तैसा सुमित्रेचा गर्भलिंग देह त्यागेचा पै झालाय। कारण अशा प्रकारचं वर्णन सांगू लागल्या, देहाचा त्याग करायचा। हे शरीर नाशिवंत आहे, मग देहाचा त्याग करावा लागल, पंचप्राण आकर्षित करावे लागतात। आपण उदान व्यान समान अशा प्रकारचे हे पंचप्राण आकर्षित केले, देह विसर्जित केला आणि ही खबर असणारी कळालेली आहे। सौमित्र तेजी निज देहो गेला पाताळासी पाहो, जेते कदू सुतांचा समुदाय तया लोका पावला। विसर्जित केला, सूक्ष्म देहान असणार लक्ष्मणजी त्या ठिकाणावर पाताळ भुवनामध्ये प्रवेश केला। कारण पाताळ भुवनामध्ये शेषाचं राज्य आहे, शेषाचं वास्तव्य आहे। ज्या शेषानं मस्तकावर पृथ्वी धारण केलेली आहे त्या ठिकाणी लक्ष्मणजी गेलेले आहेत, सर्वांना समोर पाहिलेला आहे। लक्ष्मण केवळ शेषा अवतार श्रीरामाच्या कार्यात तत्पर, होवनिया लीला थोर समजता सिद्धाविनी। लक्ष्मण पाताळामध्येच गेले। जगावं कसं, वागावं कसं आणि मरावं कसं, तीन ग्रंथ सांगतात। गीता सांगते कसं जगावं, रामायण शिकवतं कसं वागावं आणि भागवत शिकवतं कसं मरावं। लक्ष्मणजीचा अवतार शेषात
भगवान विष्णू परमात्माचं शेषावर म्हणून असणाऱ्या लक्ष्मणजीला नुसता भ्रूसंकेत दाखवला, लक्ष्मण तुझी जागा कुठे तो शोध. शरीराच्या देहावर आले, त्या ठिकाणी पंचप्राण आकर्षित केले आणि पाताळामध्ये प्रवेश केला असं वर्णन सांगू लागला. जय श्री स्वामीची आज्ञाला होनी भ्रत्य प्रवेश निज भवानी तैसा सौमित्र निज सानी श्रीराम वचन पैगे याला म्हणायचं आज्ञाधारक. स्वामी तो देवादी देव आहे, ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. तो असणाऱ्या या ब्रह्मांडाचा मालक आहे. सर्व जीवाचा अणु रेणूपासून ब्रह्मांडापर्यंत सर्व जीवाचा असणारा तो चालक आहे. म्हणून त्या स्वामीला, आता स्वामीचे प्रकार फार वेगवेगळे आपल्याला सांगायला वेळ नाही, म्हणून तो जगात असणारा स्वामी त्याला नमस्कार केला आणि लक्ष्मणाने पाताळामध्ये प्रवेश केला. एका जनार्दना शरण पाताळी प्रवेशाला लक्ष्मण पुढील अवतार समाप्तीचे कथन सादर श्रवण करावे. म्हणून जनार्दन स्वामी सांगू लागले का कथाभाग असणाऱ्या नाथ महाराजांनी लिहिलेला आहे, पण वर्णन कोणाचं केलं? नाथ महाराजांनी. माझे स्वामी असणारे, माझे गुरु असणारे जनार्दन स्वामी आहेत, त्यांची कृपा झालेली आहे माझ्यावर आणि त्यांच्या कृपेने असणार जी चरित्र होतं, जो अवतार होता, कशा करता दुष्टाचा संहार आणि संत भक्ताचं रक्षण करण्याकरता. ती अवतार संपवण्याची वेळ आली. बोलीला वाल्मिक कैशेची करीनावर कोण जाणे ना, नामयाचा अवतार संपवण्याची वेळ आली. म्हणून असणार भगवान प्रभू रामचंद्र एका एका बंधूला खून करतील आणि आपापल्या मार्गाने मार्गस्थ करतील. का? अवतार संपवायचा आहे. अवतार संपवायला पुढे असणारे थांबता येत नाही, लक्ष्मण रेषा उल्लंघन करता येत नाही. आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य म्हणतात दादा, पण आयुष्याचं गेलेले त्या अर्धरात्र काय म्हणजे बालत्व पिढ्याला वृक्ष आणि काय भजना शिवरले ते पाहिजे. तसं या मग आपल्याला लक्ष्मण रेषा उल्लंघन करता येत नाही. म्हणून अवतार चरित्र संपवायचं, म्हणून अशा प्रकारचा मार्ग या ठिकाणी माझ्या गुरुवर्यानं सांगितला, त्याच्या पुढे जाता येत नाही असं या ठिकाणी सांगू लागलं. स्वस्ते श्री भावार्थ रामाने उत्तरकांडे एका कार्तिकया लक्ष्मण पाताल गमनम नाम पंचसप्तती पुंडलिका.